नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमच्या एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 चा तुमचा जो मॅथचा म्हणजे मॅथ 1 आणि मॅथ 2 चा जो काही चॅप्टर आहे त्याचे जे आपण मॅथची टॉपिक वाइज वेटेज आहे का नाही मार्क्स आपण पाहणार आहोत। म्हणजे तुमचा मॅथ 1 चा एक पेपर असेल, मॅथ 2 चा एक पेपर असेल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे काय आहे तुमचे वेगवेगळे बुक्स आहेत आहे का नाही। मॅथ 1 चं एक वेगळं बुक आहे, मॅथ 2 चं एक वेगळं बुक आहे आणि मॅथ 1 चा एक पेपर होणार आहे, मॅथ 2 चा एक पेपर होणार आहे। ह्याच्यावर मी इंटरनल इव्हॅल्युएशनचा एक व्हिडिओ बनवला आहे, तो बघितला नसेल तर तो तुम्ही बघून घ्यायचा आहे। मग बघितल्याच्या नंतर तुमचा जो 40 मार्क्सचा पेपर होणार आहे, किती मार्क्सचा होणार आहे? 40 मार्क्सचा पेपर होणार आहे तुमचा मॅथ 1 चा 40 मार्क्सचा, मॅथ 2 चा 40 मार्क्सचा। तर या 40 मार्क्स मध्ये तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत, कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहे आणि त्यामुळे काय होईल तुम्हाला कोणता चॅप्टर किती महत्त्वाचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला काय होतील समजून जातील तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरचे तुम्हाला मॅथचे किती मार्क्सचा चॅप्टर आहे तो मार्क सांगणार आहे। ते काय करा तुम्ही, हे सगळं मी याची तुम्हाला पीडीएफ तर देऊनच टाकणार आहे, परंतु तुम्ही तुमची जी काही मॅथ 1 ची पीडीएफ हे असेल, मॅथ 1 ची एक नोटबुक असेल, मॅथ 2 ची एक नोटबुक सेपरेट नोटबुक करा, मोठे नोटबुक करा आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंगला एका पेजवर तुम्ही हे लिहून घ्यायचं कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत। नाहीतर तुमचं जे काही बुक असेल, टेक्स्ट बुक असेल त्याच्यावर तुम्ही हे लिहून घ्या चॅप्टरच्या पुढे किती मार्क्स आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा चॅप्टर किती महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे किती अभ्यास करायचा, किती मेहनत द्यायची, काय नाही म्हणजे तुम्हाला कळेल आणि जेणेकरून तुम्ही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता। तर ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण पाहूया। तर तुमचा जो मॅथ 1 चा जो पहिला चॅप्टर आहे तुमचा, त्या चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। चॅप्टरचं नाव काय आहे तुमच्या, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स। हा मार्क्स विथ ऑप्शन बघणार आहे, पण मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे तुमचा जो पेपर आहे, पेपर पॅटर्न पण मी तुम्हाला सांगणार आहे। पेपर पॅटर्न वर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पेपर म्हणजे कसा असतो तुमचा, म्हणजे समजा क्वेश्चन तुमचा दुसरा क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये खाली 4 पैकी 3 सोडवा, 4 पैकी 2 सोडवा, 4 पैकी अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतात, 5 पैकी 4 सोडवा, 5 पैकी 3 सोडवा, म्हणजे एका दुसरा ऑप्शन मध्ये येतो। तर हे विथ ऑप्शन आपण तो मार्क्स आहे का नाही चॅप्टरचे वेटेज बघणार आहोत आपण। ठीक आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा नावाचा जो चॅप्टर आहे तुम्हाला 12 मार्क्स साठी तुम्हाला परीक्षेत येणार आहे। किती मार्क्स साठी येणार आहे? 12 मार्क्स साठी। म्हणजे हा चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे। तुमचा पेपर 40 मार्क्स आहे, 40 मार्क्स पैकी तुम्हाला हा चॅप्टर तुम्हाला 12 मार्क्स देऊ शकतो। 40 पैकी 12 मार्क्स द्यायला म्हणजे हा किती महत्त्वाचा चॅप्टर आहे तुम्ही याचा अंदाज लावू शकता। त्याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा पण खूप महत्त्वाचा आहे। हा सुद्धा चॅप्टर तुम्हाला 12 मार्क्स द्यायला आहे, पहिला 12 मार्क्स द्यायला आहे, दुसरा 12 मार्क्स द्यायला आहे। 12 आणि 12 केला तर 24 मार्क्स होतात तुमचे ह्या दोन चॅप्टर जर चांगला अभ्यास केला तर। ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड जो चॅप्टर आहे तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे। अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर तुमचा 8 मार्क्स साठी, किती मार्क्स साठी? 8 मार्क्स साठी आहे। हा पण चॅप्टर तुमचा महत्त्वाचा आहे कारण हा इझी आहे, सिंपल आहे आणि इझी आहे आणि हा मार्क्स देऊन जाणारा चॅप्टर आहे। म्हणजे हे पहिले 3 चॅप्टर तुम्हाला इझी आहेत, म्हणजे हा इझी आहे, जास्त वेटेज पण आहे, हा पण इझी आहे आणि वेटेज पण आहे, आणि हा इझी आहे पण वेटेज थोडं कमी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर आहे तुमचा 4th आणि हा चॅप्टरला 8 मार्क्स वेटेज आहे आणि हा तुमचा मला वाटते तुमच्या मॅथ 1 आणि मॅथ 2 मध्ये सगळ्यात अवघड जाणारा चॅप्टर असेल तुम्हाला। मॅथ 1 मध्ये तर अवघड आहेच, दोन्ही जर मॅथ मध्ये जर तुमचं जर घेतलं तर फायनान्शियल प्लॅनिंग हा अवघड जाणार आहे। याच्यामध्ये जीएसटी कसा लागतो काय नाही याच्याविषयी सगळी माहिती आहे आणि याचे वेटेज पण 8 मार्क्स आहे आणि खूप मोठा चॅप्टर आहे। ठीक आहे, परंतु तुम्हाला ह्या चॅप्टरला स्किप करता येणार नाही, व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करावा लागणार आहे। तर फायनान्शियल प्लॅनिंग नावाचा चॅप्टर तुम्हाला 8 मार्क्स देणार आहे। त्याच्यानंतर हा 5th चॅप्टर आहे, इझी आहे आणि सोपा आहे। प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर 8 मार्क्सला आहे, हा पण चॅप्टर खूप सोपा आहे आणि मार्क्स 8 मार्क्स आहे त्याला। ठीक आहे, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स हा एक खूप सोपा चॅप्टर आहे, स्टॅटिस्टिक्स नावाचा 6 नंबरचा चॅप्टर आहे आणि हा तुमचा किती मार्क्सला आहे? 12 मार्क्सला आहे। म्हणजे हा थर्ड इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमच्या याच्यापैकी। जर हा 12 मार्क्सचे तुमच्याकडे किती चॅप्टर आहेत? 3 चॅप्टर आहेत 12 मार्क्सचे आणि 8 मार्क्सचे 3 आहेत। तर पहिले 2 हे 12 मार्क्सचे आहेत आणि लास्टचा एक तुमचा स्टॅटिस्टिक्स 12 मार्क्स आहे। तर हा याच्यात स्टॅटिस्टिक्स रिलेटेड गोष्टी आहेत तुमच्या आणि ह्या सोप्या आहेत, म्हणजे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स या दोन्ही स्टॅटिस्टिक्स रिलेटेडच आहे जवळपास चॅप्टर हे, आणि हा एकदम दोन्ही चॅप्टर हे इझी आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा पेपर किती मार्क्सचा असतो? मी म्हणलं तुम्हाला 40 मार्क्सचा असतो। किती मार्क्सचा असतो? 40 मार्क्सचा पेपर असतो आणि विथ ऑप्शन तुमचा हा पेपर बनायला 60 मार्क्सचा विथ ऑप्शन। तुमचे सगळे जे म्हणजे ऑप्शन मी सांगितलं ना तुम्हाला 4 पैकी 3 सोडा, 4 पैकी 2 सोडा अशा प्रकारे, तर विथ ऑप्शन तुमचा 60 मार्क्सचा पेपर असणार आहे। ह्या 60 पैकी 40 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत
40 मार्क्सचा पेपर असणार आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे कळलं असेल तुमचं मॅथ 1चं आहे हे. मॅथ 1चं झालं असेल तर आपण काय करू आता हे मॅथ 2चं बघूया. टॉपिक वाईज वेटेज ऑफ मार्क्स मॅथमॅटिक्स 2, मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथ 2चं आपण पाहणार आहोत. तर मॅथ 2 मध्ये पहिला जो चॅप्टर आहे तुमचा सिमिलॅरिटी नावाचा चॅप्टर आहे. तर सिमिलॅरिटी नावाचा चॅप्टर तुमचा किती मार्क्स आहे? 10 मार्क्स आहे. सिमिलॅरिटी नावाचा चॅप्टर हा तुमचा 10 मार्क्स आहे. त्याच्यानंतर पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नावाचा एक चॅप्टर आहे. आमच्या वेळेस म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो जेव्हा, त्यावेळेस पायथागोरस एक थेरम होता, आम्हाला फक्त पूर्ण चॅप्टर नव्हता. ठीक आहे, तर आता तुम्हाला त्यांनी पूर्ण चॅप्टरच बनवले आहे, तर 7 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, सिमिलॅरिटी नावाचा चॅप्टर 10 मार्क्स साठी, पायथागोरस 7 मार्क्स साठी आहे. त्याच्यानंतर सर्कल हा सगळ्यात महत्वाचा. तर ह्या पेपर सेकंड मध्ये मॅथच्या तुमच्या सर्कल नावाच्या चॅप्टरला सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि असं मला वाटते की ह्या सर्कल चॅप्टर मध्ये म्हणजे ह्या मॅथ 2 मध्ये बऱ्याचशा लोकांना हा सर्कल नावाचा चॅप्टर काय जातो? अवघड जातो. सर्कल नावाचा चॅप्टर काय जातो? अवघड जातो. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर मॅथ 2चा सर्कल नावाचा चॅप्टर जो आहे 12 मार्क्स साठी आहे. त्याच्यानंतर फोर्थ जो काही तुमचा चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. हा एक इझी चॅप्टर आहे. ही एक इझी चॅप्टर आहे. एकदा याच्यामध्ये काहीच नाही, तुम्हाला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे वेगवेगळ्या डायग्राम्स वगैरे काढायचे. एकदा हा चॅप्टर समजला तुम्हाला तर आरामशीर तुम्हाला हा मार्क्स देऊन जाणार आहे. तर 7 मार्क्स साठी चॅप्टर आहे. किती मार्क्स साठी आहे? 7 मार्क्स साठी आहे. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 5th नंबरचा जो चॅप्टर आहे तुमचा, 5th नंबरचा जो चॅप्टर आहे तो कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे. हा 7 मार्क्स साठी आहे. ट्रिग्नोमेट्री, हा ट्रिग्नोमेट्री काही लोकांना अवघड जातो, परंतु याच्यात खूप सारे फॉर्म्युले आहेत त्यामुळे तो अवघड जातो. ठीक आहे, तर हा 7 मार्क्स साठी आहे. आणि त्याच्यानंतर मेन्सुरेशन हा चॅप्टर म्हणजे तुम्हाला जो मॅथमॅटिक्स 2 आहे, बऱ्यापैकी मुलांना मॅथ 1 पेक्षा मॅथ 2 अवघड जातो. आणि त्यामध्ये हा मेन्सुरेशन झालं, सर्कल झालं, अशा प्रकारचे चॅप्टर आहेत त्यामुळे अवघड जातो. ठीक आहे, तर मेन्सुरेशन हा चॅप्टर 10 मार्क्स साठी आहे. हा पण चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आणि टोटल तुमचे मी सांगितलं जसं मॅथ 1 मध्ये तसंच हे मॅथ 2 मध्ये विथ ऑप्शन तुमचे किती मार्क्स बनवलेत? विथ ऑप्शन तुमचे 60 मार्क्स बनवलेत आणि तुम्हाला फक्त 60 पैकी 40 मार्क्स घ्यायचेत. तर हे मी तुम्हाला सगळे मॅथ 1 चे आणि मॅथ 2 चे काय आहे जे काही वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टरला किती मार्क आला तो चॅप्टर आहे ह्याच्याविषयी मार्किंग स्कीम तुम्हाला सांगितलेले. तर तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, मॅथ 1 आणि मॅथ 2 ला वेगवेगळे नोटबुक तुम्ही केले असतील तर त्याच्यावर जे पहिलं पेज असेल त्याच्यावर लिहून घ्या तुम्ही किती मार्क्सला किती आहे. नुसतं गाढवासारखी मेहनत करू नका. चॅप्टरचं वेटेज बघा, कोणता चॅप्टर किती महत्वाचा. आता पहा, एखाद्याला समजा आता हा जो चॅप्टर आहे समजा कोऑर्डिनेट जॉमेट्री तर 7 मार्क्स साठी आहे, ट्रिग्नोमेट्री 7 मार्क्स. खूप सारी मेहनत करायला तुम्ही पण मार्क्स कमी आहे त्याला, आहे का नाही? मार्क्स 7 मार्क्स आहे, पण तुम्ही ह्याची जी मेहनत आहे तुम्हाला अवघड जरी जात असेल तर सर्कलला मेहनत लावली किंवा सिमिलॅरिटी नावाच्या चॅप्टरला दिली किंवा मेन्सुरेशनला दिले तर काही तुम्हाला मार्क्स जास्त मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कमी हे कशासाठी करायचं? हे तुम्हाला कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांची खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की काय करा, शेअर करा. थँक्यू.